हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज ट्रेकला आलो आहे धनगडच्या. आपल्यासोबत आहे इकडे बघ लेडी डॉन आकांक्षा, आकांक्षा रायडर, निखिल, हिचं नाव नाही माहिती मला, गायत्री आणि नमनू. कुछ भी नाही. तर आता आपण स्टार्ट केला आहे ट्रेक आणि थोड्याच वेळात आपण त्या गडाच्या खाली पायथ्याला पोहोचून आत्ता स्टार्ट केलंय. हाय वगैरे परत एकदा सगळे. पण तो मला नाही वाटत, मला ते दोन आपल्याला इथे जायचं काही. हा आपला गड आहे. तर हे महादेव मंदिर धनगडवरचं खूप सुंदर आहे. हे बघा, इथं पण दगडामध्ये करू तर आणि इथं नंदी, ती पण दगडच करू. गाईस या पेरू खायला, पेरू खायचं. हे बघा मसाला पण आणला. दाखव रे मसाला, दाखव. टाक ना सगळं. पेरूवाला घेऊन आले आम्ही सगळं. तर आपण अजून गडाच्या पायथ्यापर्यंत नाही पोचलो. त्याच्या इथं जायला हा रूट आहे. कुठं कुठं घनगड लिहिलंय, कुठं कुठं धनगड लिहिलंय, दोन्ही असू शकतं. आपल्यासोबत अजून एक ब्लॉगर आहे. डायरेक्ट स्टिक घेऊन या. अजून पण थोडंसंच बाकी राहिले आता. तर हा घनगडचा मॅप आहे आणि इथं मंदिर हे काहीतरी आहे म्हणजे मला पण नाही माहिती. ठीक आहे, आमचा एक ब्लॉगर वर गेलाय पण आम्ही इथं बघायला आलं काय. तर गाईज आता हे मंदिरापासून आपण जरा वर चाललंय. अजून पण बेसला नाही पोचल्या, थोडंसंच बाकी आहे गडाच्या खाली पोचून. मग आपल्याकडं बघा काय, हे आपण आता वर जाऊन काहीतरी बनवणार आहे, लाकडं वगैरे तोडायला. परत जर सोलो ट्रेक करत असेल तर बिबट्या आला तर डायरेक्ट वार. तर त्यासाठी आपल्याकडं धार एकदम खतरनाक आहे. चलो, ह्याचा आत्ता तर यूज नाही होणार. लाकडे वगैरे कापायचे असेल तर एकदा दाखवतो तुम्हाला ह्याचा वार. बघा कसला डेंजर, एकदम धार आहे याला. ये इकडून जाऊन बघू काय काय. ये बघून ये बघून जाऊ रे. नमस्कार. अरे हा हे दगडाचं व्ह्यू का. गाईज हा दगड आहे. दगड आहे. व्हिडिओ काढायला फोन
अरे कडक आता झालं इथं चढलं म्हणजे झालं. भरपूर आहे. फक्त तिथं बस आता. नको बस. नाही मी बसूनच काढणार तुम्ही उभी उभे राहा. राहा. अरे उभी राहून चांगले. अरे हात पकड मग उभे राहा. इथं ठेव की पाय. हात द्या हात द्या हात द्या. ठेव ना. अरे काय घाबरते तू. कडक रे हे निखिल खाली चल. कुछ तो हमारा गाईज तुफान तुम्ही बघितलंच असन यांनी कष्ट केले पण चढली एकदाची. तर गाईज ह्या पॅचवर आपले फोटो वगैरे काढून झालेत. इथून दाखवतो तुम्हाला हा पॅच कसा दिसतो का. हा पॅच इथून बघा कसा दिसतो डायरेक्ट इथं दरी आणि हा पॅच. आता आपल्याला इकडे जायचं आहे. हा बुरुज आहे हा बघा दिसत असून तुम्हाला इथं. आता वर जाऊ आणि तिथं पण हा बघा हा दगड दिसतोय हा दुसरा दगड आहे आणि त्याच्यामध्ये जागा आहे तो पण एक भारी आहे व्ह्यू तिथून खूप. तर गाईस हा बुरुज आहे इथून आपलं हे दरवाजा असं येतं आतमध्ये. आता पुढे जाऊन क्योंकि अब खाएंगे तो फिर नहीं आएगा. हो गाईस. इथं गुहा. अरे वर नाही जायचंय लगेच इकडे नाही जायचं का. अरे व्ह्यू आहे तिथून. गाईज इथं आपण नंतर जाणार आहे. पहिलं वर जायचंय कारण असं ठरलंय की वर ना आलो आपण मॅगी बनवून तिथंच थांबू डायरेक्ट. सो पहिलं वर. तर हे स्टेअर्स आहे आता वर जायला. एका हातात फोन घेऊन चढणं रिस्की आहे पण ह्या मॅडम करते ते कारण तिला पण या ब्लॉगिंग क्षेत्रात पाऊल ठेवायचंय. एक मिनिट थांबा मी पण चढतो आता. काय माहिती आहे अँगल बरोबर आहे का नाही पण आता बघूयात कसं होईन कसं नाही. तर काही इथून जायचं आता. पहिले इथून जाऊ. खूप छोटा रस्ता आहे. ठीक आहे थांबलो इथं. तर गाईस हा जरा हा एक मिनटं रिस्की पॅच हा इथं म्हणून दोरी लावली. गाईस हे बघा वॉशरूम आहे आधीच्या काळातला इथं असं ह्याच्यात. आणि हा व्ह्यू हे बघा हे वॉशरूम आहे. इथं बसायचं ह्याच्यात वॉशरूम करणार. तर असं हे वॉशरूम आहे आणि हा बुरुज आहे. तर गाईस आपण टॉपला आलोय. हा कोणता तरी ग्रुप आलाय आणि आपल्याला ह्या गाड्याच्या टॉपवर ना दिसतोय. हे बघा गाईस हा आहे तैलवायला. हा गड आपण केलेला आहे. अजून समजत नाही कोणते दिसतं ते पण हा बघा दिसून येतं डायरेक्ट. आत्ता आपण आहे घनगडच्या टॉपला. झेंड्याच्या इथं आपण पोहोचलो सगळ्यात टॉपला. म्हणजे हा एक बुरुज आहे आणि तो एक बुरुज आहे. हा बुरुज तर पडक्या अवस्थेत वाटतो एकदम. आणि तिकडं पण एक काहीतरी आहे तिथं जाऊन बघू आपण. बट टॉपला एवढं काय बघण्यासारखं नाही. सगळे साईडचे गड किल्ले दिसतात ते फक्त. व्ह्यू भारी आहे. तर गाईज आता उतरायला सुरुवात केली आहे. हा बघा रस्ता. अजून आपल्याला तिथं एक पॉईंट आहे तिथं आपल्याला मॅगी बनवायची आहे. तुम्हाला दाखवतो तिथून व्ह्यू कसं आहे. बट आत्ता आम्ही खाली उतरतो बघू शकतो. तिथं जरा इथं मी फोन हातात घेऊ शकतो पण तिथं जरा उतरताना फोन मला ठेवायला लागेल. तुम्हाला दाखवतो पॅच कसा येतो. इथं पण पॅच अवघड आहे. हां दोरी आहे म्हणजे पॅच अवघड आहे समजून घ्या. 2 मिनटं आता फोन ठेवतो.
इथं नियोजन केलंय सगळं. आता इथं पेटवणार आणि मॅगीचं नियोजन झालेलं आहे इथं. काय विषय नाही, तुला चांगली पोरगी तुझ्या लग्नाचा विषय कुठपर्यंत आला निखिल? काय नाही ढकललं मी पुढं काय नाही जून पर्यंत ना, नंतर ना तारीख नसतात ना, 4-5 महिने सर्वाइव्ह करणं. अरे काय तुटते का नाही कळते. म्हणजे तू तेवढं पण लावू शकतो, थोड्याची काही गरज नाही का. अरे तेवढं पटपट जळत पण ते कधीपर्यंत थोडशी आपल्याकडे रॉकेल आहे. तर गाईस आपला ट्रेक झालाय. आपण उतरलो मगाशीच, एवढं काय नव्हतं, पटपट उतरलो, एका ह्याच्यातच थांबलो नाही कुठं तर काय नाही. सो ब्लॉग नाही बनवलं, चार्जिंग पण नव्हती. आता गाडीवर आहे. आता बघू, टाईम खूप आहे आपल्याकडं, कुठं जाईन ते फिक्स नाही. बघू, जर काय पॉईंट एक्सप्लोअर करायचं असेल तर ते पण पुढे ॲड होईल. तर आता बघा गाडीवर आहे, चालतंय. बाकीचं मागं आहेत अजून येतं ते. ठीक आहे, भेटू तुम्हाला. आणि तुम्ही म्हणत असताना की मॅगी बनवतो आणि मध्येच कुठं गायब झाला, तर आम्ही मॅगी बनवत होतो, पण तिथला एक लोकल आला, म्हणला गडावरती काय बनवायला अलाउड नाही आग वगैरे पेटवायला. सो आम्ही जी आग बनवत होतो, काय बोलतात त्याला, आग पेटवत होतो, ती आग विझवली आणि उतरायला सुरू केलं पटपट. आता बघू आमचे अजून दुसरे काय पॉईंट कव्हर होते ते. सो मॅगी तर नाही बनली, पण ठीक आहे, चालायचं. ओके, सो तुम्हाला भेटू आता कोणत्या तरी एका पॉईंटला. समोर लय धुळे उडते आई शपथ. गाईज टायर पंक्चर झालं. आता परत तिथं एक गाव आहे, हे बघा, तिथं बघू आता पंक्चरचं दुकान आहे का. आता आमची मित्र पण अशी येडी आहेत की पुढे गेल्यात. किती वेळ थांबले, इथं आले ना अजून. विषय झाला जरा. आता बघू, गावात चाललंय तर काही तिथं बघू. पंक्चरच झाले फक्त गाडी, काही विषय नाही. मला पण तिचा पण म्हणून कोणी देते बाई. कुत्रा बाया ते उतरतोय, समोर जायचं. चल येऊ का. आईला गाईज काय चाललंय. तर गाईज आता तिथं बसलेलो मागं, हा दुकान शोधायला गेलं तर पंक्चरसाठी, आणि त्या बायांनी मला बोलवलं तिथं, म्हणले ये तिथं पाणी पिवी. तिथं बसलो आणि तेवढ्यात हा आला. आता बघू, इथं चाललंय मी. तर गाईज खूप विषय झाले आमच्यासोबत आणि आम्ही आता निघालोय. तुम्ही बघितलंच असं टायर पंक्चर झाला, तर दुकान काय नव्हतं. आता मी याच्यासोबत चाललोय, तो तिकडं आता टायर पंक्चर काढणार. तिकडून ना दुसरा रस्ता आहे लोणावळा साईडने आणि आम्ही तामिनी घाट साईडने. तर काय विषय की तामिनी घाट खूप मोठा आहे आणि पंक्चर त्याचं आता इथं जवळ नाही, त्या लोणावळा साईडने रस्त्याने जवळ आहे 10 किलोमीटरवर. सो तो एकटा गेलाय त्या साईडने आणि तो तसाच घरी जाणार आहे. आणि
काय सांगू, खूप काय झालं. अयो म्हैस बघा का हॉटेल पर्यंत गेलं. नाही गाडी त्यांनी चालवत नाही, एकटाच बसला ना तो. गाईज आम्ही आता आलोय सावळ्या घाट ना, सावळ्या घाटला आलोय. इथून वरनं आता व्ह्यू बघणार. बिकॉज प्लान है तो गर्दी की वजह से कैंसिल. हा, एक व्हायला गर्दी होती म्हणून तिकडे गेलो नाही. दुसरा प्लॅन होता प्लस व्हॅलीचा. आमच्या एका फ्रेंडची गाडीच पंक्चर झाली. गाडी पंक्चर झाली ते तर तुम्हाला माहितीच आहे. त्यात आमचा 1 तास वाया गेलेला आहे. इकडून जायचं का वरून जायचंय? काय चाललंय राव गाईज. आणि ती प्लस इथं आतमध्ये देवकुंड आहे. कोणता प्लस आहे? तिथनं सर्व पुढे आत गेला की प्लस व्हॅली बनते. हा त्याच्यावर ना. हे काय दबून आलं तिकडे जायचंय का? तो अरे हे काय मग, हे बघ हे पायवाट ही दिसते ती काय? ओके. हम क्या करके आए आपको नहीं पता ब्रो. गाइस आपण वर होतो आणि आता आपण खाली उतरत आलोय सावळ्या घाटाच्या इथं व्ह्यू पॉइंटला. इथे एक नाही ते शेड बनवून ठेवलेलं आहे फक्त. एक अंगठे दुखायला लागले, फक्त एक शेड बनवून ठेवलंय. सावळ्या घाट अजून तिकडे वाटतं व्ह्यू पॉइंट. इथून काय अजून पुढे जाऊन तिथं सर. हे बघा हे जे हे दिसतंय ना, ह्याच्या मागं आहे देवकुंड वॉटरफॉल आणि त्याच्यावर प्लस व्हॅली. तर आम्ही तिकडे जाणार होतो बट आमचा एकाची गाडी पंक्चर झाली, सो तिकडे नाही गेलो. पण हा या घाटात पावसाळ्यात एकदम मस्त व्ह्यू असतो. सगळीकडून वॉटरफॉल्स मस्त. आता तिथं जाऊन बघू इथून काय व्ह्यू आहे. इथून जायला काय खाली उतरत चाललंय. गरम व्हायला लागल्या वन साईड याच्यातला गरम व्हायला लागलंय. गाईस आपण आता ह्या पॉइंटला आलोय आणि इथून गेस करा आपल्याला काय दिसतंय. देवकुंड वॉटरफॉल. पाणी पण वाहत आहे तिथून. तर अजून थोडं पुढे जाऊ आणि तिथून बघू कसं दिसतंय. मला तर खूप हे होत आहे, खूप एक्सायटेड आहे बघायला. थांबा तुम्हाला आता डायरेक्ट तर काय जागा आहे इथं. ताक ओपन एवढा फ्लॅट आहे. ओई शपथ. तर गाईज हा आहे देवकुंड वॉटरफॉल. दिसत असेल तुम्हाला. पाण्याचा आवाज इथपर्यंत येतोय मला. तर गाईज आपला हा पॉइंट फिरून झालाय. व्ह्यू तर बघितलाच तुम्ही केवढा सुंदर होता. आणि आता वेळ झाली आहे घरी जायची आणि ब्लॉग एंड करायची. सो एवढंच होता ब्लॉग. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बोल.
टाटा. नाही मला चांगलं गेलं मला चांगलं गेलं. चांगलं परत चल परत बोल. बाय. ओके बाय बोल. बाय भाई लोग. नंतर भेटू परत Stay दुसऱ्या in vlog मध्ये. touch for the next trek. We Yes. will plan. हा. Most probably चंदेरी और लिंगाना. लिंगाणा होऊ शकतो एखाद्या वेळेस. काय व्हिडिओ येते रे पण हा. खतरनाक भारी चालते. चलो गाईज बाय बाय. लाईक करा.